रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण काढण्यात आलं असून यावेळी पालिकेच्या वतीनं टपऱ्या, हातगाड्या, काउंटर जप्त करण्यात आले। सोलापूर शहरात गजबजलेल्या मध्यवर्ती अशा रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्याच्या कडेला अनाधिकृतपणे खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यात आल्या होत्या। यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता। बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकानं या ठिकाणी कारवाई करत सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली एक 4 चाकी हातगाडी, एक स्टील काउंटर, 4 लोखंडी टपरी, 2 स्टीलच्या गाड्या, एक स्टील रॅक, एक गॅस सिलेंडर जप्त करण्यात आला आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबीच्या सहाय्यानं ही मोहीम राबवण्यात आली। महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे प्रमुख मूर्तुजा शहापुरे यांच्या माध्यमातून पथकानं ही कारवाई केली आहे। सोलापूर शहरात रस्त्यावर तसंच फुटपाथवर रहदारीस अडथळा येईल असं आणि इतर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण व्यापारी अथवा नागरिकांनी करू नये। अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं आवाहन यावेळी विभागाचे प्रमुख मूर्तुजा शहापुरे यांनी केलंय।